ग्रामीण मराठी साहित्य संमेलन म्हणजे गेली 40 वर्ष विटेनगराची सांस्कृतिक परंपरा जपण्याचा आणि महाराष्ट्रात विट्याची साहित्य थोरवी पोचवण्याचा एक नम्र प्रयत्न। आम्हा हाती धन शब्दांची सरतणे, आम्हा हाती धन शब्दांची सरतणे, शब्दांचीच शस्त्र यज्ञ करू। शब्द हे आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका। तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाचीच गौरव पूजा करू। आजच्या या टीव्ही मोबाईल कॉम्प्युटरच्या युगात माणूस फक्त टीव्ही पुढे बसून राहिलेला दिसतो। त्याच्या चित्ताची एकाग्रता, मनाची प्रसन्नता, आरोग्य, कार्यक्षमता, सहनशीलता या गोष्टी तो गमावतोय की काय याची चिंता मनाला लागून राहिलेली आहे। तर दुसरीकडे माणसाचे पैसा हे साधन मूल्य झालेले आहे, त्यामुळे माणसाचे सर्व उपक्रम अर्थलक्षी बनलेले आहेत। आपले राजकारण, धर्मकारण आणि समाजकारण हे पैशाच्या दिशेने वाहते की काय? शिकलेले आणि न शिकलेले या सर्वांचे हव्यास सारखे बनलेले आहेत। समाज मनाचे ज्ञान उद्दीपित करून सुसंस्कृतिक समाज निर्माण करण्यासाठी गेली 40 वर्षे आपण अखंडित प्रयत्न करत आहोत। साहित्य ही ज्ञानाची मशाल आहे। काय योग्य काय अयोग्य याची दिशा दाखवण्याचे काम साहित्य करते। तरुणांना योग्य मार्गदर्शन दाखवते, लहानांवर संस्कार करते आणि थोरांवर मनप्रसन्नता ठेवण्याचे काम हे साहित्य करते। चांगल्या गोष्टी करण्यासाठी, पाहण्यासाठी, जाणून घेण्यासाठी साहित्याचा विचार ऐकणे, वाचणे आज महत्त्वाचे झालेले आहे। उठ उठ सह्याद्रे, उठ उठ सह्याद्रे, भूमीत बोल मराठी खडे, समतेचे हे तुफान उठले, उठले सागर खरे। हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शुभाने तलवार घातली याच मराठीवरी। तिच्या स्वागतासाठी घडले तोफांचे चौघडे, उठ उठ सह्याद्रे, भूमीत बोल मराठी खडे। साहित्य संमेलनामधून नवोदितांना हक्काचे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर समाजातील थोर साहित्यिकांचे साहित्य विचार लोकांना ऐकवण्यासाठी ही केलेली धडपड। शब्दांनीच पेटतात घरे दारे, देश आणि माणसे सुद्धा। शब्दांनीच पेटतात घरे दारे, देश आणि माणसे सुद्धा। शब्द विझवतात आगी ही शब्दांनी पेटवलेल्या माणसांची।
शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यातून ठिणग्या, वाहिले नसते आसमानचे महापूर, आले नसते जवळ कुणी, गेलं नसतं दूर शब्द नसते तर. सुविचार आणि शब्द यात मोठी ताकद असते. शब्दाने अख्खे जीवन बदलून जाते. साहित्य ऐकणाऱ्याच्या मनात सामर्थ्य वाढवते. शब्द आणि साहित्य जीवन यशस्वी करायला शिकवते. थोड्या मोठ्या साहित्यिकांचे तोंडून हे विचार ऐकून मनाची मशागत होते. त्यासाठी गेली 34 वर्ष आपण एक ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरवत होतोय. आज या संमेलनासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे साहेब लाभले हे आपलं भाग्य. आपल्या साहित्य संमेलनाची यादी वाचल्यानंतर असं की त्या तोलामोलाचा साहित्यिक आज आपल्याला लाभला हे आपलं भाग्य. त्याचबरोबर ज्यांचे आपल्या पाठीवर नेहमीच मायेची पाखर आहे असे आमचे लाडके नेते माननीय सदाशिवभाऊ पाटील हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आमच्याच इथे आमच्या आत्या माननीय स्वाती शिंदे पवार मॅडम यांनी सकाळी एक सुंदर भाषण केलं आणि आपल्याला त्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा लागल्या. एक चांगला उत्कृष्ट कवी आपल्या माती तयार होतो आणि तो जगभर गाजतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वाती शिंदे पवार मॅडम आहेत. त्या आपल्याला कवी संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून लाभल्या. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुम्हा रसिकांच्या पुढे हे साहित्य संमेलन एकदा पुन्हा शाही दिमागात आपण साजरं करतोय याचा आनंद मला खूप आहे. सर्व प्रमुख पाहुण्यांचे आणि तुम्हा रसिकांचे पत्रकारांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद. संमेलनाचे अध्यक्ष माननीय भारत सासणे साहेब, कवी संमेलनाच्या अध्यक्षा माननीय स्वाती शिंदे पवार मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विट्याचे भाग्य विधाते माननीय ॲडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील, मुक्तांगण वाचनालयाचे अध्यक्ष माननीय विष्णुपत मंडले सर, साहित्य सेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय रघुराज मेटकरी सर, उपस्थित सर्व मान्यवर, इथं उपस्थित असलेले सर्व पत्रकार यांचं स्वागत. परिचय ही तशी न संपणारी गोष्ट, परंतु अत्यावश्यक. म्हणूनच संमेलनाध्यक्ष माननीय भारत सासणे साहेब यांचा थोडक्यात परिचय. सासणे साहेब यांचे मूळ गाव जालना. ते भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी होते. जिल्हाधिकारी या पदावरून ते निवृत्त झाले आहेत. दूर तेथे दूर तेव्हा, सर्प, राहीच्या स्वप्नांचा उलगडा, दोन मित्र, दुश्चिन्ह आणि चाफ्याचे फूल या कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केले आहे. जॉन आणि अंजिरी पक्षी, लाल फुलाचे झाड, आयुष्याची छोटी गोष्ट, शुभ वर्तमान यासारख्या अनेक लघुकथा संग्रहांचे लेखन त्यांनी केले आहे. कॅम्प, बाबीचं दुःख, चिरदाह, अस्वस्थ, विस्तीर्ण रात्र, अनर्थ, रात्र, क्षितिजावरची रात्र, अदृष्ट, त्वचा असे दीर्घकथा संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे. मरणरंग, नैलम दहती पावकहा, आतंक, दुश्चिन्ह ही नाटके त्यांनी लिहिली आहेत. तसेच त्यांनी बाल साहित्याचेही विपुल प्रमाणात लेखन केले आहे. चल रे भोपळ्या, खंडावर मोहरा, टुनटुन बेटाचा प्रवास, शमशेर कुलूप घरे, चित्राच्या चोरीचं रहस्य भाग 1 व 2 हे रसिकप्रिय बालसाहित्य संग्रह त्यांचे आहेत. त्यांचा जॉन आणि अंजिरी पक्षी या लघुकथा संग्रह कन्नड भाषेत अनुवादित झालेला आहे. तर शुभ वर्तमान या लघुकथा संग्रहाचा हिंदी भाषेमध्ये अनुवाद झाला आहे. ठकीच्या लग्नाला जायचं हे ठकीच्या लग्नाचं नाटक या दीर्घकथेचाही हिंदी भाषेमध्ये अनुवाद झाला आहे. बालभारतीच्या इयत्ता 4थीच्या मराठी विषयाच्या पुस्तकात संस्कार नावाचा धडा त्यांचा समाविष्ट होता. अनेक वृत्तपत्रांमधून त्यांचे लेखन प्रकाशित झालेले आहे. ते म्हणतात, मी माणसाला छातीत वेदनांचं गाव घेऊन फिरताना पाहतो. रोज नाट्यांच्या फसगती मला पाहवत नाही. आज नाही, उद्या नाही, परवा तरी चांगले दिवस येतील हा माणसाचा आशावाद
मला स्वस्थ बसू देत नाही आणि मग मी लिहायला लागतो. माननीय सासने साहेब यांना उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाचे एकूण 7 पुरस्कार मिळालेले आहेत. नासी फडके पुरस्कार, बालकुमार साहित्य सभा पुरस्कार कोल्हापूर व सातारा, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, बी रघुनाथ पुरस्कार औरंगाबाद असे एकूण 31 पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे. असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित प्रसिद्ध कादंबरीकार, लघुकथा संग्रहकार, नाटककार, एक थोर साहित्यिक, एक थोर समीक्षक आपल्याला संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले, हे आपले मोठे भाग्य आहे. धन्यवाद. यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. एक चांगले प्रशासकीय सेवेतील अधिकारी, एक साहित्यिक, नाटककार यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहे आणि त्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे 7 पुरस्कार प्राप्त आहेत. इतके थोर साहित्यिक आज विटेनगरीत आलेले आहेत आणि त्यांना आपण आज अनुभवणार आहोत. त्यांचा सत्कार सोहळा इथे संपन्न झाला. अशा स्वाती शिंदे मॅडम यांचा सत्कार माननीय कोळेकर मॅडम यांच्या हस्ते संपन्न होत आहे. धन्यवाद मॅडम. विट्याचे भाग्य विधाते, भारदस्त व्यक्तिमत्व, खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांचा सत्कार रघुराज मेटकरी सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय भारत सासने साहेब यांच्या सौ मीना सासने या एक नृत्य विशारद आहे. नृत्याचे क्लासेस त्या घेतात. यांचा सत्कार कवी संमेलनाच्या अध्यक्षा स्वाती शिंदे पवार मॅडम यांच्या हस्ते संपन्न होतोय. अध्यक्ष कवी संमेलनाध्यक्ष कवी मंगेश पाडगावकर यांनी 16व्या साहित्य संमेलनात केलेले भाषण या स्मरणिकेमध्ये अंतर्भूत आहे. याचा प्रकाशन सोहळा सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतोय. कवी मंगेश पाडगावकर हे एक चांगले कवी, शब्दाची गौरव पूजा करू अशा शब्दांचे सामर्थ्य व्यासपीठावर प्रकट होत आहे. प्रथमतः विट्याचे भाग्यविधाते, एक तडफदार व्यक्तिमत्व, खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार माननीय सदाशिवराव भाऊ पाटील यांना विनंती, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कवी मंगेश पाडगावकर नगरीमध्ये साहित्य सेवा मंडळाच्या वतीनं जे वार्षिक त्या ठिकाणी संमेलन भरते त्याचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे ख्यातनाम साहित्यिक माननीय सासने साहेब,
सकाळी पार पडलेल्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा सौ स्वाती पवार या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले मुक्तांगण वाचनालयाचे अध्यक्ष माननीय विष्णुपंत मंडले, त्याचबरोबर साहित्य सेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय रघुराजे मेटकरी, सन्माननीय ऋषिकेश मेटकरी, त्यांचे सर्व सहकारी कुटुंबीय, उपस्थित सर्व साहित्यिक आणि सर्व रसिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र. खरं म्हणजे खरं म्हणजे आजची सगळी बॅटिंग आपल्यालाच करायची आहे. बाकी सगळे प्रमुख पाहुणे कोण या ठिकाणी येण्याची शक्यता कमी दिसते. मी इथं स्थानिक असल्यामुळे मला येणं गरजेचं आहे, न आलं तर माफी नाही म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. वास्तविक पाहता पतंगराव साहेब आणि मी गेली 34 वर्ष या साहित्य सेवा मंडळाशी संबंधित, मुक्तांगण वाचनालयाशी संबंधित आम्ही हक्काचे या ठिकाणी पाहुणे बोलवलं तरी येतो, नाही बोलवलं तरी पण येतो. आज खरं म्हणजे आपलं या ठिकाणी भाषण ऐकणं आम्हाला एक दुर्मिळ योग आहे. आणि मी सर्वांना या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी सांगत होतो की आता भाषणापेक्षा, आमच्या भाषणापेक्षा आपलं भाषण या ठिकाणी ऐकण्यासाठी आम्ही त्यासाठी उत्सुक आहोत. म्हणून अधिकचं मोठं भाषण या ठिकाणी मी करत नाही. पण जाता जाता एक गोष्ट मला सांगावी लागेल. ही चळवळ इतक्या वर्षामध्ये यांनी जिवंत ठेवलीच, हेच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण या परिसराचे या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, समाजामध्ये काम करत असताना भौतिक सुविधा, विकास या सगळ्या गोष्टी चर्चेल्या जातात. पण फक्त भौतिक विकास झाला म्हणजे परिसराचा, विट्याचा किंवा तिथल्या भागाचा विकास झाला असं कधीच मी मानत नाही. सर्व क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास आपल्याला करता येतो का, हा विषय सर्वात महत्त्वाचा. आणि त्याच्यामध्ये मग इतर सर्व गोष्टीबरोबर ते साहित्यिक क्षेत्र आणि कला क्षेत्रही तितकंच माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. आणि त्याचा विचार केला तर इतक्या 30-35 वर्षामध्ये ही चळवळ आपण सर्वांनी टिकवून ठेवली, वाढवली, हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्याच्या स्पर्शानं अनेक साहित्यिकांना स्फूर्ती मिळाली. त्या परिसरामध्ये अनेक साहित्यिक ह्या ठिकाणी निर्माण झाले, अनेक पदाचे मानकरी झाले. त्याचं मूर्तिमत उदाहरण इथं शेजारी स्वातीताई आहेतच आपल्या. अशा या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी खतपाणी घालणं, वाढवणं आणि जोपासणं, या गोष्टी या मंडळाच्या वतीनं आणि मुक्तांगण वाचनालयाच्या वतीनं आपण करू शकला ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. म्हणून हे सर्व अशीच पुढच्या काळामध्ये टिकून राहावी, वाढावी, यासाठी माझ्या या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. फक्त एकच गोष्ट आहे साहेब की मोठ्या साहित्य संमेलनासारखं आमच्या इथं काय बाकीचं काय नाही, एक क्षत्रिय आणि एक कमी कार्यक्रम रघुराज मेटकरी ते सांगतील, ते अध्यक्ष ते सांगतील कसा कार्यक्रम, ते सांगतील ते प्रमुख पाहुणे. त्यामुळं बरं आहे, निदान वाद होत नाही. नाहीतर तुमचे सगळे वाद बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की काय चाललेलं आहे, हे साहित्य मंडळाचं या ठिकाणी साहित्य सेवा चाललेली आहे का, साहित्य सेवेसाठी भांडणं चाललेली आहे. त्यापेक्षा माऊली आपलं सगळं बरं आहे. त्यानिमित्तानं ओके. आमच्याकडे साहेब कधी अध्यक्षाच्या भाषणावरनं कधी वाद नाही निर्माण झाला, पाहुणा ठरवण्यावरनं कधी वाद निर्माण नाही झाला, कसा कार्यक्रम, कुणी कार्यक्रम करायचं, प्रास्ताविक कुणी करायचं, जेव्हा कधी आमच्या या ठिकाणी वादच नाही झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं घडत असताना कोणी अजून रुसलं फुगलं नाही, हे सुद्धा आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. म्हणून या निमित्तानं एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपल्याला वातावरणामध्ये, सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये आपण हे सगळं घडवतो. रघुराज मेटकरी, तुम्हाला वैयक्तिक माझ्या या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी मुद्दाम देतोय. किती प्रेम करायचं तुम्ही आमच्यावरती, पतंगराव साहेबांच्यावरती. काय वेळेला आम्हाला न विचारता या कार्यक्रमात आमचे फोटो टाकलं, बघितलं ना आम्हाला कळतं आमचे फोटो टाकले तर आम्ही प्रमुख पाहुणे. हे सुद्धा खरं म्हणजे फार प्रेम होतं असं मला वाटतं. परंतु त्यांचं मला या ठिकाणी अभिमान वाटतो. या बदलत्या युगामध्ये, बदलत्या जीवनामध्ये सकाळी खाल्लेलं सुपर संध्याकाळी माणूस खायना 35 वर्षी माणसं आमच्यावर प्रेम करतात, आनंदाची गोष्ट आहे. धन्यता वाटते. इतकं सहज शक्य नाही आहे, सहज सोपं नाही, आणि ह्या कलियुगामध्ये अजिबात नाही. आणि अशा प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्ही प्रेम करता, हे आमच्या दृष्टीनं तशी आनंदाची गोष्ट आहे. सर्व मेटकरी कुटुंबांना, तुमच्या सगळ्या संकुलाला, त्या मंडळाला आणि मुक्तांगण वाचनालयाला पुन्हा एकदा धन्यवाद, हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.
34व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने आपणासमोर उपस्थित होताना आणि विचार मांडताना मला अतिशय आनंद होतोय. प्रस्तुत संमेलनाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे माननीय ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील, त्याचप्रमाणे साहित्य सेवा मंडळाचे संस्थापक माननीय रघुराज मेटकरी, विष्णुपंत मंडले अध्यक्ष, सचिव वैशाली कोळेकर, स्वाती शिंदे पवार कवयित्री, मंचावरील अन्य मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने आवर्जून उपस्थित असलेले सर्व मित्र. 1976 पासून विटा येथे साहित्य संमेलन भरत आहे. सांगण्यात आलं की 33 वर्ष झाली, ही 34वे वर्ष आहे. मोठा असा काळ आणि मोठं असं आव्हान, अनेक अडचणी, त्या अडचणींवर मात करत करत इथपर्यंत येऊन एक समाजामध्ये समृद्ध अशी परंपरा निर्माण करण्याचा एक मान त्यांच्याकडे जातो. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवादही देतो की समाजामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं मोठं असं कार्य करावं लागतं, जे आपल्या हातून घडतं आहे. याबद्दल त्यांना खरोखर धन्यवाद दिले पाहिजे. पूर्वीच्या 33 संमेलनाध्यक्षांची समृद्ध अशी परंपरा जर आपण नजरेखाली घातली, ज्यांची नावं मी इथे वाचणार आहे, त्यावरून असं लक्षात येईल की कोण कोण या ठिकाणी मंडळी आली आणि कोणी कोणी या वास्तूला भेट दिली आणि आपल्यासमोर विचार व्यक्त केलेले. माझ्या दृष्टीने ही दोन कारणासाठी महत्त्वाची अशी बाब आहे. एक म्हणजे अशी की अतिशय विद्वान, मोठी आणि साहित्याशी संबंधित अशी असलेली ही जी मंडळी आहे, ही या ठिकाणी आवर्जून आली. त्यामुळे ही जी काही परंपरा आहे, ती परंपरा मला पुढे चालवायची, हा एक भाग. दुसरा आणि आनंदाचा असा क्षण असा आहे की ज्या अर्थी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे माणसं येऊन गेली आणि त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले, त्या अर्थी हे सगळे विचार ऐकण्यासाठी एक समृद्ध असा तयार असा कान या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कंजूसी न करता चांगल्या मुक्त पद्धतीने मी आपल्याशी संवाद करू शकेन याची खात्री मला या परंपरेतून मिळालेली आहे. मित्रो, धोम मोहिते, पद्मश्री सुधांशू, रणजित देसाई, व्यंकटेश माडगुळकर, वसंत सबनीस, बाबा कदम, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, आनंद यादव, दमा मिराजदार, शंकर पाटील, रमेश मंत्री, वसंत बापट, शांता शेळके, नारायण सुर्वे, मंगेश पाडगावकर, शिवाजीराव भोसले, शिवाजी सावंत, बाबासाहेब पुरंदरे, जयंत साळगावकर, आह साळुंके, विश्वास पाटील, मधु मंगेश कर्णिक, विनाथ देव, नाथो महानोर, प्रमोद शिंदे, विठ्ठल वाघ, नागनाथ कोतापल्ले, रामचंद्र देखणे, प्रवीण दवणे, अनिल अवचट, प्रभा गणोरकर, राजन खान इतक्या मंडळींनी इथं भेट दिलेली आहे. यानंतर आणि या परंपरेमध्ये उभे राहून एका अभिमानाने मी आपल्यासमोर उभा आहे आणि एक आनंदाने आपल्यासमोर मी काही विचार इथे व्यक्त करतो आहे. त्यामुळे अर्थातच एक जबाबदारीची जाणीव जशी आहे की एक समृद्ध परंपरेला मी एक पुढची कडी जोडतो आहे. 34वे पुष्प या ठिकाणी गुंफतो आहे आणि ही परंपरा पुढे चालू राहील अशी मला निश्चितपणे अपेक्षा आहे, खात्री आहे. याच भावनेतून हे काही विचार मी आपल्यासमोर हे व्यक्त करू इच्छितो. मित्रांनो, हे ग्रामीण साहित्य संमेलन आहे. आता ग्रामीणत्वाची व्याख्या आपण दरवेळेला करतो, ती साहित्यामध्ये देखील करतो आणि साहित्य बाह्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देखील ग्रामीणत्वाची व्याख्या आपण करत आलेलो असतो. त्याचे अनेक अर्थ आहेत, अनेक छटा आहेत. हा माणूस ग्रामीण आहे आणि हा नागर आहे असं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा त्या पाठीमागे आपली कोणती भूमिका असते किंवा कोणती भावना असते हे त्या व्यक्तीवर आणि त्या विशिष्ट उद्गारावर अवलंबून असतं. कधी निषेधात्मक अशी भावना देखील असू शकते की हा माणूस ग्रामीण आहे. क्वचित गौरवाचा भाग देखील असू शकतो की ही व्यक्ती ग्रामीण आहे, हे क्षेत्र ग्रामीण आहे, हे विचार ग्रामीण आहेत, हे जीवन ग्रामीण आहे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस ग्रामीणत्वाची जी काही व्याख्या आहे, नागरिकत्वाची जी काही व्याख्या आहे, ती व्याख्या तपासून घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं.
ही व्याख्या वेगवेगळ्या ठिकाणी जशी झालेली आहे, साहित्य क्षेत्रामध्ये देखील ती झाली. आणि कोणी एकेकाळी असं म्हटलं गेलं की हा जो ग्रामीण माणूस आहे तो या सर्वदूर पसरलेला आहे, सर्वसामान्य माणूस आहे, कृषी जीवनाशी संबंधित आहे, समाजामधल्या तळागाळामध्ये पसरलेला आहे, कोपऱ्या कोपऱ्यात राहतो आहे. या सर्व माणसांचं त्याच्या जगण्याचं जे काही प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब या साहित्यामध्ये पडतं आहे की नाही. आणि हा प्रश्न आपण काही वर्षापूर्वी विचारला होता. 1960च्या आसपास ज्यांना कोणाला साहित्याचा इतिहास माहिती आहे त्यांना हे मुद्दा मी सांगायला नको आहे. 1960च्या आसपास, 1970च्या आसपास प्रामुख्याने या मुद्द्यावर जास्त चर्चा आपण करायला लागलो. आणि असं आपण म्हणायला लागलो की हा जो माणूस आहे, जो सर्वदूर पसरलेला माणूस, याचं जगणं, याच्या वेदना, याची तडफड, याचा संघर्ष हा या साहित्यामध्ये कधी पडणार आहे. आणि मग त्याच्यातून काही आपण चळवळी उभ्या केल्या. चांगल्या अर्थाने त्या चळवळीतून एक उद्गार मिळाला. लेखकांना त्यामुळे एक आत्मभान आलं. आपण जे राहतो, आपण ज्या पद्धतीने राहतो ते सांगण्यासारखं आहे, ते सांगितलं पाहिजे, त्याच्याबद्दल काहीतरी प्रतिनिधित्व आपण केलं पाहिजे, अशा प्रकारची एक भावना निर्माण झाली. आणि समृद्ध पद्धतीने ग्रामीण साहित्य आपल्याकडे यायला लागलं. चळवळीचं जे काही फलित असतं ते विशिष्ट काळापुरतं असतं, विशिष्ट कारणासाठी असतं. नंतर ती चळवळ आपोआपच मागे पडायला लागतात. अशा प्रकारच्या चळवळी. ग्रामीण साहित्य आपल्याकडे आलं, दलित साहित्य आलं आणि त्यानंतर आपल्या संबंध साहित्याचा एक जो काही प्रवाह होता आहे तो प्रवाह आपला समृद्ध होत गेलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये एकूण ग्रामीणत्वाची व्याख्या आपण तपासून घेताना आपलं असं लक्षात येतं की त्या काळामध्ये जेव्हा हा जो काही हरवलेला माणूस आहे तो माणूस सापडण्यासाठी, शोधण्यासाठी आपण प्रयत्न केले, त्यासाठी वेगवेगळ्या चळवळी निर्माण केल्या, वेगवेगळं साहित्य निर्माण केलं. तो माणूस पुन्हा एकदा आपल्या या साहित्यामधून हरवतो आहे की नाही अशी शंका या काळामध्ये पुन्हा उपस्थित व्हायला लागलेली आहे. आणि म्हणून ग्रामीण साहित्य संमेलनाला फार मोठा अर्थ आहे. खरं तर जीवनवादी साहित्य जेव्हा आपण मांडतो आणि त्याच्याबद्दल चर्चा करतो तेव्हा ग्रामीण नागरी अशा प्रकारच्या बरोबरचे जे काही मुद्दे आहेत ते संपुष्टात आणून आपल्याला एकात्म अशा प्रकारचं साहित्य विश्व उभं करायचं आहे. आणि खरं तर हे आपलं अंतिम ध्येय असलं पाहिजे. आपली इच्छा देखील ती अंतिम ती तशीच असली पाहिजे. आपल्याला हे विसरायचं आहे की हा ग्रामीण आहे, हा नागर आहे, हा आणखी अन्य कोणी आहे. त्याऐवजी सर्वांना एकत्र आणणारा, सर्वसमावेशक आणि एकात्मतेचा उद्गार करणारा असा एक प्रवाह साहित्यामध्ये आपल्याला निर्माण करायचा. खरं तर ही आपली इच्छा असली पाहिजे. साहित्याची तशी प्रतिज्ञा देखील आहे, परंतु तसं होताना दिसत नाही. म्हणून हे वेगवेगळ्या प्रकारची चर्चा घडत आली, करण्यात आली आणि त्यामुळे हे जे साहित्य आहे ते आज आपल्यासमोर दिसतं आहे. मित्र, नागर क्षेत्राचा जो विकास आहे तो मोठ्या झपाट्याने होतो. पुण्यासारखं जर उदाहरण घेतलं तर पुण्याच्या आसपास असलेली छोटी छोटी जी खेडी आहेत ती पुण्याच्या विशाल अशा नागर क्षेत्रामध्ये समाविष्ट होताना दिसतात. या व्यतिरिक्त काठावरची जी गावं आहेत ती देखील एक प्रकारे तयारीत उभी आहेत की कधी एकदा आम्ही नागर क्षेत्रामध्ये प्रवेश करतो. हा जो सामान्य माणूस आहे जो आज इथे जगतो, ज्याला इथे जगणं अशक्य होत आहे, तो हळूहळू ग्रामीण क्षेत्रामध्ये विस्तारताना दिसतोय. त्यामुळे या इमारती तिकडे जात आहेत, एक प्रकारच्या टाउनशिप्स वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत. परिणामतः ज्याला आपण ग्रामीण भूगोल म्हणतो तो ग्रामीण भूगोलाचं संकोच होताना दिसतोय आणि नागरी क्षेत्राचा जो भूगोल आहे त्याचा विस्तार होताना दिसतोय. हे चित्र सर्व ठिकाणी आहे. याचा अर्थ असा काढायचा का की हा जो काही ग्रामीण माणूस आहे हा ग्रामीण माणूस हरवतोय कुठेतरी, किंवा या ग्रामीण माणसाला राहण्यासाठी जागा नाही आणि त्याच्या सगळ्या जगण्यावर, त्याच्या संज्ञांवर, त्याच्या संवेदनांवर अतिक्रमणं व्हायला लागलीत का, अशा प्रकारचा प्रश्न देखील निर्माण व्हायला लागतो. लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की जरी ग्रामीण क्षेत्राचा संकोच होत असला
तरी ग्रामीणत्व मात्र एका अर्थाने वाईट अर्थाने विस्तारत आहे. म्हणजे एका बाजूने त्या ग्रामीण क्षेत्रामध्ये जाऊन नागर क्षेत्राने राहायचं, एका अर्थाने अतिक्रमण करायचं आणि एका अर्थाने तिथे राहणारा जो माणूस आहे त्याला गुदमरून टाकायचं, अशा प्रकारची अवस्था निर्माण होती की काय, अशी परिस्थिती आज समोर दिसते आहे. त्यामुळे मग हा जो काही माणूस आहे, सर्वसामान्य माणूस, मग तो सुखी झालेला आहे का, त्याचं जे काही जीवनमान आहे ते उंचावलं आहे का, त्याला राहण्यासाठी चांगल्या पद्धतीचं वातावरण आपण देतोय का, याबद्दलचे जे काही प्रश्न जेव्हा निर्माण होतात त्यावेळेला असं लक्षात यायला लागतं की त्याचं जे काही दरडोई उत्पन्न आहे, जे काही आपण मानतो ते काही उंचावलेलं आहे, वाढलेलं आहे, अशा प्रकारचा अहवाल अलीकडे आपल्यासमोर आलेला नाही आहे. म्हणजे दरडोई उत्पन्न त्याचं तेच, कदाचित ते खालवलं असेल, त्याचं जीवनमान जे कुठं ज्या कोणत्या पद्धतीने होतं ते तिथेच कदाचित खालवलेलं असेल. परंतु ऐन दुसऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मुसंडी मारलेली दिसते. तिथे चंगळवाद वाढतोय, त्या ठिकाणी समृद्धी आलेली दिसते. सर्व प्रकारच्या सोयी त्या ठिकाणी, सोयी आणि सुविधा आपण म्हणतो त्या अन्य ठिकाणी आलेल्या दिसतात आणि मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. म्हणजे केवळ आगमन झालेलं आहे असं नाही, तर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे उसळी मारून या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. काय नाही, सगळ्या गोष्टी, इंटरनेट असेल, कॉम्प्युटर असेल, वैद्यकीय सुविधा असतील, राहण्यासाठी करमणुकीची साधनं असतील, या सगळ्या गोष्टी अन्य ठिकाणी उपलब्ध होताना दिसतात. हे काही क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने आर्थिक जीवनमान उंचावलेलं दिसत असलं तरी या ग्रामीण माणसाचं जे काही ग्रामीणत्व आहे, वाईट अर्थाने आपण त्याचं उदाहरण घेऊयात, तर ते मात्र नष्ट झालेलं आहे असं मात्र आपल्याला दिसत नाही. उलट पक्षी त्याच्या ग्रामीणत्वाची जी काही व्याप्ती आहे ती वाढत चाललेली आहे किंवा त्याचा विस्तार होतोय. म्हणजे नागर क्षेत्राचा भूगोल विस्तारतोय, ग्रामीण क्षेत्राचा भूगोल संकुचित होतोय. परंतु त्यामध्ये राहणारा हा जो माणूस आहे, जो सर्वदूर पसरलेला सर्वसामान्य ग्रामीण माणूस आहे, त्या सर्वदूर ग्रामीण माणसाचं सुखदुःख मात्र आपण दूर करू शकलेलो नाही. अशा प्रकारची परिस्थिती आपल्यासमोर येऊन पोहोचलेली आहे. एका अर्थाने ही परिस्थिती भयावह आहे असं म्हणायला हरकत नाही. दरडोई उत्पन्न जसं वाढलेलं नाही, त्याचप्रमाणे जीवनमान उंचावल्याचं दिसत नाही, हे मी आपल्याला सांगितलं. याबद्दलचे सर्व प्रकारचे सर्वे जे काही रिपोर्ट्स आपल्यासमोर आलेले आहेत ते असं सांगतात की हा माणूस जो काही आहे तो त्या ठिकाणी आहे तसाच राहिला. मग हा जो काही माणूस आहे ज्याचं जगणं प्रतिबिंबित करणारं जे काही साहित्य आहे ते साहित्य आज कुठे आहे, हा त्यामुळे अर्थातच आपोआपच प्रश्न निर्माण होतो. मला या ठिकाणी निदर्शनास आणायचे सर्व या ठिकाणी विचक्षण उत्तम वाचक आहेत, त्या सगळ्यांच्या मला निदर्शनास असं आणायचं की जगभरचं जे श्रेष्ठ वाङ्मय आहे ते ग्रामीण वाङ्मयच आहे. उत्तम प्रकारच्या कादंबऱ्या ज्यांना नोबेल प्राइजेस मिळालेली आहेत, उत्तम प्रकारची जी काही कादंबऱ्या आहेत ज्या जीवनवादी विशालपट मांडणाऱ्या आहेत, त्या कादंबऱ्यांची उदाहरणं जर तुम्ही घेतली तर त्या सर्व कादंबऱ्यांमध्ये ग्रामीण क्षेत्राचा उल्लेख सापडतो. किंबहुना ग्रामीण क्षेत्रामध्येच घडणाऱ्या कादंबऱ्या आहेत किंवा ते कथानक आहेत सगळे. गुड अर्थ सारखी कादंबरी, मदर सारखी कादंबरी, आणखी अन्य प्रकारच्या कादंबऱ्या की ज्यामध्ये संबंध जीवन मांडलेलं आहे असं आपण म्हणतो, त्या कादंबऱ्या अशा आपण ज्याला कप्पे बंद करून ठेवलं त्या पद्धतीनं ते जात नाही आहे. म्हणजे ही कादंबरी ग्रामीण आहे, ही नागर आहे असं जागतिक वाङ्मयामध्ये दिसत नाही. उलट जागतिक वाङ्मयामध्ये ज्या उंचीवर गेलेले श्रेष्ठ असं जे साहित्य आहे ते साहित्य ग्रामीण क्षेत्राबद्दल, ग्रामीण जीवनाबद्दल अत्यंत आस्था बाळगणारं असं साहित्य आहे. मराठीने अशा प्रकारची जर झेप घेतली असती 1960च्या आसपास तर काय चित्र आपल्यासमोर आलेलं असतं, काय उभं राहिलं असतं. एका बाजूने कृषी जीवनाचा मोठा असा पट, आपण असं म्हणतो की हा जो देश आहे हा कृषी प्रधान देश आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इथे शेतकरी आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं जीवन आपण बघतो आणि आज आत्महत्या इत्यादी संदर्भामध्ये काय चाललंय हे देखील आपण बघतोय.
तेव्हा हा जो काही कृषी जीवनाशी संबंधित असलेला सर्वसामान्य ग्रामीण माणूस आहे त्याचं जगणं मराठी साहित्यामध्ये जर आपल्याला 1960 ते 70च्या दरम्यान जर पकडता आलं असतं तर आज मराठी साहित्य आहे त्यापेक्षा अधिक समृद्ध, अधिक मोठं, अधिक श्रेष्ठ अशा पातळीवर गेलं असतं याबद्दल माझ्या मनात शंका आहे. दुर्दैवाने ती संधी गेली, ती हुकली संधी. त्यावेळेला आपण या सतत या ग्रामीण माणसाकडे दुर्लक्ष करीत राहिलो. त्याऐवजी आपण रंजनवादाकडे कदाचित गेलो असू, कदाचित आपण नागर क्षेत्राकडे आधी गेलो असू, कदाचित आपण ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये आणि ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या कालखंडामध्ये जास्त रमलेले असू, कदाचित आपण शिवकालामध्ये गेलेलो असू, कदाचित त्याहीपेक्षा मागे कुठेतरी गेलेलं असू. परंतु या सगळ्या चिंतनामधून आपण वास्तवाशी आपला जो काही सांधा जोडून घ्यायला पाहिजे होता या साहित्याने, तो जोडून घेण्याची जी संधी होती ती त्या काळामध्ये राहून गेलेली आहे, हुकलेली आहे. परिणामतः आज एकही कृषी जीवनावर आधारित असलेली श्रेष्ठ अशी मराठी कादंबरी आपल्याला दाखवता येत नाही. आपण मला सांगा ना कोणकोणती कादंबरी आहे, कोणकोणत्या कादंबऱ्या आहेत. या संदर्भामध्ये मी जेव्हा विचारवंतांशी चर्चा करतो त्यांना विचारतो मी की अशा प्रकारची कादंबरी कुठली आहे का. ते विचारत पडतात. त्यांना मदत करण्यासाठी मी म्हणतो रवा दिघे. ते संकोचतात. ते म्हणतात की नाही, रवा दिघे श्रेष्ठ लेखक जरूर आहे, त्याने ग्रामीण जीवन अवश्य आणलेलं आहे, परंतु फडके प्रणित जो कुठला रोमॅन्टिसिझमचा जो काही प्रवाह होता त्या प्रवाहाशी सुद्धा त्याने जोडून घेतलेला असल्यामुळे निखळ वास्तवाशी संबंध जोडणारी अशा प्रकारची कादंबरी त्यांनी लिहिलेली नाही. मग मी आणखीन काही नावं घेतो आणि मग तो जो काही विद्वान आहे ज्याच्याशी मी चर्चा करतोय तो हळूहळू अधिक खजील होत जाताना मला दिसतो. पण मग हिंदीमध्ये नावं जर आपण घ्यायला बसलो तर मग तिथे आपल्याला अर्थातच अनेक प्रकारे नावं आपल्याला घेता येतात आणि मग आपल्याला मुंशी प्रेमचंदचं नाव घ्यावं लागतं, आणखीन अन्य कोणाची नावं घ्यावी लागतात. मग गोदान आठवतो आपल्याला, आणखीन कुठल्या प्रकारच्या कादंबऱ्या आठवतात आणि तो काळ देखील 70च्या आसपासचा आहे, 60 ते 70च्या आसपासचा. हिंदीमध्ये आता गोदानचे लेखक यांनी आधी उर्दूत लिहायला सुरुवात केली, नंतर त्यांनी हिंदीमध्ये लिहायला सुरुवात केली. त्यांचे जवळजवळ 15 ते 20 वर्ष त्यांनी उर्दूत लिखाण केलेलं आहे. त्यामुळे उर्दू साहित्य देखील त्यांचं ऋण मान्य करतं की ते पहिले कथाकार आणि पहिले कादंबरीकार आहेत की ज्यांनी आधुनिक जीवनाची मुहूर्तमेढ केली असं मानलं जातं. हिंदीमध्ये देखील हा सगळा प्रवाह आला तो त्यांच्याचमुळे आला, मुंशी प्रेमचंदांमुळे आणि त्या बरोबरीने आणि नंतर लिहू लागलेल्या लेखकांमुळे झालेल्या. इथे एक अतिशय लक्षात घेण्यासारखी एक चळवळ उर्दूमध्ये घडली. ती अशी की त्याला आपण हिंदीमध्ये त्याच्यासाठी शब्द आहे तरक्की पसंद. म्हणजे तरक्की पसंतचा अर्थ असा की प्रगतिशील अशा प्रकारे प्रगतिशील लेखकांची एक परंपरा आणि त्याच्यामध्ये खूप 8, 10, 15 असंख्य लेखकांची नावं त्याच्यामध्ये येतात, एकामागोमागे. या सर्वांनी हा जो सर्वसामान्य माणूस आहे त्याचा जो लुप्त झालेला आवाज आहे तो आवाज साहित्याच्या पातळीवर उंचावण्यासाठी नेण्यासाठी म्हणून प्रयत्न केले. त्यांचा जो हिरो राहिला, कथानायक राहिला, केंद्रबिंदू म्हणून जो कुठला राहिला असेल तो सर्वसामान्य माणूस राहिला आणि म्हणून त्याचं जगणं, त्याचं एकूण त्याची जी काही जीवनाचा जो संघर्ष आहे तो सगळा संघर्ष या उर्दू लेखकांनी तरक्की पसंत तहरीक असं म्हणतात. एक ती तहरीकचा अर्थ चळवळ. तर या चळवळीमध्ये असलेली ही जी काही मंडळी आहे त्यांनी सर्वसामान्य माणसाला न्याय दिला. ही घटना उर्दूमध्ये त्याच काळात घडली ज्या वेळेला मराठी साहित्य हे अजूनही मनोरंजनात्मक अशा साहित्यावर पोचलं जात होतं. त्यामुळे हा जो काही फरक पडलेला आहे तो फरक का पडला असावा? आपल्या चिंतनामध्ये कुठेतरी आपण कमी पडतो आहोत. आपल्या मुळामध्ये आपल्याला काय पाहिजे, आपल्या साहित्याची प्रतिज्ञा काय आहे या संदर्भात आपण कुठे कमी पडतो आहोत का यावर आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. सामान्य माणसाची जी काही दखल आहे ती आपल्या साहित्याने घेणं आवश्यक आहे. हे जसं मी म्हणालो सर्वसामान्य अनेक आता नव्याने जे काही लिहू लागलेली जी मंडळी आहेत
त्यांचा मात्र चिंतनाचं क्षेत्र सतत वाढत आहे. मग ते कवितेमध्ये असतील, नाटकामध्ये असतील, निबंध लेखनामध्ये असतील, कथा लेखनामध्ये असतील. मधल्या काळामध्ये असं झालं आणि मी हे विचार अन्यत्र मांडले होते. मी असं म्हटलं होतं की हा जो सर्वसामान्य माणूस आहे, जो कुठेतरी सुर्व्यांच्या कवितेमध्ये सापडत होता, कुठेतरी तेंडुलकरांच्या नाटकांमध्ये सापडत होता, तो पुन्हा पुन्हा आपल्या साहित्यामधून हरवून चालला की काय, अशी शंका आपल्याला वाटायला लागलेली आहे. आणि तो शोधून काढून तो माणूस पुन्हा एकदा आपल्याला केंद्रबिंदू म्हणून आणावा लागेल आणि त्यासाठी आपल्या साहित्याने चिंतन करण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र तसं होताना दिसत नाही. ही खंत मी आपल्या समोर व्यक्त केलेली आहे. सध्याच्या साहित्यातून सामान्य माणूस हरवत चाललाय की काय अशी शंका येते, हे देखील मी बोललो. कोणीकडे हा सामान्य माणूस केंद्रस्थानी आणण्यासाठी अनेक साहित्यिकांनी प्रयत्न केले, ज्यांची नावं मी तो आपल्याला सांगितली की हा जो त्याचं जे काही रोजचं कॉमन मॅन अँड हिज लाईफ, रोजच्या जगण्यामधलं त्याचं जे काही जीवन पद्धती आहे ती आपल्या साहित्यामध्ये आणण्यासाठी अनेकांनी आपली शक्ती एका अर्थाने चांगल्या अर्थाने व्यय केलेली आहे, व्यतीत केलेली आहे. यातून आपल्याला हा जो काही माणूस सापडत गेला तो पुन्हा एकदा हरवलेला आहे. मग तो परत एकदा आर के नारायणांनी शोधला, कॉमन मॅन म्हणून त्याला एक आपल्या समोर उभं केलं त्या माणसाला. आणि तुमच्या आमच्या मनातली जी काही शंका आहे, अस्वस्थता आहे, ती त्याच्या मार्फत व्यक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांचं जे काही व्यंगचित्रात्मक मालिका होत्या त्या सगळ्या अतिशय गाजल्या. आपण रोज सकाळी उठून ते पाहिल्याशिवाय पुढे जात नव्हतो. हा जो कॉमन मॅन होता त्यांचा, तो अचानक आलेला नाही, तो अपघात म्हणून आलेला नाही. त्याच्या पाठीमागे जे चिंतन जे होतं ते मी सांगतो या चिंतनातूनच निर्माण झालेलं होतं की हे कुठेतरी पकडलं पाहिजे, हे सर्वसामान्य माणसाचं दुःख पकडलं पाहिजे. मित्र, हे असं का घडलं असावं याच्याबद्दल मी थोडीशी चर्चा आपल्याशी केली. मी आपल्याला असं निदर्शनास आणून दिलं की एक काळ असा होता ज्या काळामध्ये रंजनवाद निर्माण झालेला होता. 1960च्या पूर्वी आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जो समाज आपला होता तो कोणी एकेकाळी बाल्यावस्थेत होता चिंतनाच्या संदर्भामध्ये, असं म्हटलं गेलेलं आहे. बाल्यावस्था त्याचा अर्थ असा की हळूहळू त्याला जाग यायला लागली होती. त्यामुळे तो काळ, ज्या काळामध्ये समाज वाचायला लागला होता, लिहायला लागला होता, विचार करायला लागला होता, स्त्रिया शिकायला लागल्या होत्या, त्या काळामध्ये प्रसिद्ध झालेल्या आणि लोकप्रिय झालेल्या वाङ्मयाची आपण जर जंत्री करायला बसलो तर असं लक्षात येतं. आणि जे समीक्षेने सांगून ठेवलेलं आहे की वीर धवल इत्यादी इत्यादी रोमहर्षक कालखंड सगळा जो होता आपल्या कादंबऱ्यांचा, तो कालखंड आपल्या समाजाला अतिशय प्रिय असा होता साहित्याच्या संदर्भामध्ये. परंतु त्यानंतर मग पण लक्षात कोण घेतो इत्यादी त्यानंतर एक प्रकारे सामाजिक जाणीवा निर्माण झाल्या हळूहळू, ज्या यापूर्वी निर्माण व्हायला पाहिजे होत्या. आणि त्यानंतरच समाजाशी संबंधित अशा प्रकारच्या कादंबऱ्या, समाजामध्ये असलेल्या सर्वसामान्य माणसांच्या बद्दलच्या कादंबऱ्या, तत्कालीन स्त्री जीवनाबद्दलच्या कादंबऱ्या, तत्कालीन विधवांच्या बद्दलच्या कादंबऱ्या, कळ्यांचे श्वास इत्यादी, हे मी सांगायला नको आपल्याला, या निर्माण झाल्या. त्यानंतर म्हणजे हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये समाजाने समाजाला जी हळूहळू जाग आली, यायला लागलेली होती, ती जाग लक्षात घेता त्यानंतर तो जो काही प्रवाह आपल्या समोर आला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, तो अचानक मंदावला. आणि तो मंदावल्यामुळे पुन्हा एकदा आपण रंजनवादाकडे वळायला लागलो, अशा प्रकारचं चित्र मांडलं गेलेलं आहे. म्हणून ह्या वेगवेगळ्या ज्या काही चळवळी होत्या त्या चळवळी निर्माण झाल्या, ज्याच्यामध्ये आपण ग्रामीण एक प्रकारे चळवळ निर्माण केली ग्रामीण साहित्याची. त्याच्यामध्ये मोठे मोठे चांगले असे साहित्यकार निर्माण झाले, ज्यांनी ग्रामीण जीवन आपल्याला सांगायला सुरुवात केली, आपल्याला त्या ग्रामीण जीवनापर्यंत घेऊन जायला सुरुवात केली. हे केल्यामुळे आपल्याला कळायला लागले की होय, हा जो काही सर्वदूर पसरलेला विस्तृत जीवनाच्या पटलावर जगणारा हा जो माणूस आहे, याला देखील केंद्रबिंदू मानून समाजामध्ये साहित्याच्या केंद्रामध्ये आणलं पाहिजे, त्याच्याबद्दल देखील सांगितलं पाहिजे. आणि ते नेमकं केलं जात नाही आहे. आणि यासाठी म्हणून आपण चिंतन करायला लागलो, चर्चा करायला लागलो. पुन्हा मध्ये आता असा अस्वस्थतेचा काळ आलेला आहे की आपण हे तर विसरलो. आता काय घडलं असेल
अनेक आता त्यामुळे आपण सद्यस्थितीकडे वळूया आणि सद्यस्थितीबद्दल 1 मिनिटं आपण चर्चा करू. असं म्हटलं जातं की आत्ताचा जो काही कालखंड आहे हा एक विक्षिप्ततेचा कालखंड आहे. समाजशास्त्रज्ञ देखील आपल्याला असे इशारे देत आहेत की काहीतरी विचित्र असं रसायन निर्माण झालेलं आहे समाजामध्ये आणि ज्याच्यामुळे ज्या काही म्हणून चांगल्या टिकणाऱ्या गोष्टी आपण निर्माण केल्या त्याचं विघटन होत आहे, समाजशास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. मानसशास्त्रज्ञ त्याला सहमत होताना दिसतात. ते असं म्हणतात की माणूस माणसापासून वेगळा होतोय, माणूस माणसापासून दूर जातोय, त्याच्या सुखदुःखाच्या बाबतीमध्ये अतिशय चिंतास्पद परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्या मनावरचा जो ताण आहे तो ताण लक्षात घेता घरोघरी मनोरुग्ण निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. एका बाजूने ज्योतिष विद्येचे जे काही अभ्यासक आहेत त्यांनी देखील हे सांगून ठेवलेले की हा विक्षिप्तपणाचा कालखंड सगळा सुरू झालेला आहे. विश्वास ठेवणं न ठेवणं हा भाग वेगळा, परंतु जे काही विश्लेषण आपल्यासमोर येत आहे ते विश्लेषण जर आपण काळजीपूर्वक पाहिलं आणि त्यावर जर चिंतन करायला सुरुवात केली तर आपल्याला असं लक्षात येईल की हा कालखंड विक्षिप्तपणाचा कालखंड, विक्षिप्ततेचा कालखंड असा आहे. पण त्याबद्दलच्या जे काही इशारे मिळालेले आहेत, त्याबद्दल ज्या काही धोक्याच्या सूचना मिळालेल्या आहेत त्यांच्याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करत आलो. असं सांगण्यात आलं की हा जो सर्वसामान्य माणूस आहे जो जगतो या समाजामध्ये त्याला काही स्वप्न दाखवण्यात आली आणि ही स्वप्न समृद्धतेची स्वप्न होती. त्याला असं सांगण्यात आलं की तू जर या पद्धतीने जीवन जगशील तर तुला आपोआपच सुख मिळेल, पण सुख आणि आनंद यामधला फरक मात्र कोणी त्याला करून देऊ शकला नाही, त्याला सांगू शकला नाही. आणि मग सुख मिळवायचं असेल तर जी काही एक शर्यत आहे, जगण्याची शर्यत आहे, महानगरीय जीवन पद्धती जगत असताना यंत्रवत होऊन एखाद्या नटबोल्ट सारखं स्वतःचं आयुष्य निर्माण करून अतिशय वेगवान अशा प्रकारच्या जीवन व्यवस्थेमध्ये स्वतःला झोकून देऊन हा सर्वसामान्य माणूस धावत राहिला. तो त्याचं सगळं गणित एका घड्याळाच्या काट्याभोवती बसलं आणि हा मधला काळ गेला साधारणपणे 1970 ते 1990 पर्यंतचा महानगरीय जीवन पद्धतीचा, की एका बाजूने लोकल धडधडते आहे, खडखडते आहे. अनेक साहित्यिकांनी त्याच्यावर नंतर काही लिहिलं. हा सकाळी उठतो, जातो, एका चक्रामध्ये अडकतो, पुन्हा संध्याकाळी पुन्हा परत येतो. त्याची सगळी स्वप्न ही पैसे मिळवण्यासाठी किंवा स्वतःला स्थिर करण्यासाठी एका व्यवस्थेचा एक भाग म्हणून तो स्वतःकडे बघतोय, एका यंत्राचा एक छोटासा भाग म्हणून बघतोय. आणि दुसऱ्या बाजूने व्यवस्था असं त्याच्या वाट्याला आणून देते की तू जणू एक यंत्राचा भाग आहे आणि तुझी आवश्यकता जर संपली तर आम्ही तुला काढून पेटवून देऊ, दुसरा भाग त्या ठिकाणी बसू. माणसाला किंमत नाही, व्यक्तीला किंमत नाही, त्याऐवजी समूह जीवनाला आपण महत्त्व द्यायला लागलो. समूहामधला एक बिंदू, समूहामधला एक माणूस, प्रचंड यंत्रातला एक छोटासा नट किंवा बोल्ट, या पलीकडे जर सर्वसामान्य माणसाला जर किंमत नसेल तर या